हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 24. येरवी तरी आत्मया माझी अज्ञान असावया, कारण म्हणता ज्ञाया चुकी येईल की. अर्थात सूक्ष्म आत्मपरब्रह्माचा जो दुसरा जड आविष्कार त्याला अज्ञान कारण आहे असे म्हणणे चूक आहे. आत्मपरब्रह्माचा स्वाभाविक असलेला चैतन्य यापेक्षा जो त्या विरुद्ध जड आविष्कार आहे त्याला अज्ञान कारण आहे असे म्हणणे चूक आहे. याचे कारण आता माऊली पुढील ओव्यांमधून सांगत आहेत. ओवी क्रमांक 25. अज्ञानतम मेळणी आत्मा प्रकाशाची खाणी, आता दोन्ही मिळणी एकी कैसी. अर्थात अज्ञान म्हणजे अंधकार आणि आत्मा म्हणजे परमप्रकाश. मग आता अशा या दोन्हींचा मेळ कसा होणार? जर प्रकाश आणि अंधकार एकत्र आले तर अंधकार प्रकाशामुळे अदृश्य होतो, निष्प्रभ होतो आणि तेथे फक्त प्रकाश उरतो. माऊली म्हणतात की याचप्रमाणे जेव्हा आत्मपरब्रह्म आणि अज्ञान एकत्र येतात तेव्हा अज्ञान निष्प्रभ होते, क्षीण होते आणि तेथे फक्त आत्मपरब्रह्म उरते. यास्तव ती एकत्र येणे शक्य नाही. जेथे आत्मपरब्रह्माचे ज्ञान उदित होते तेथे अज्ञान लुप्त होते. ओवी क्रमांक 26. स्वप्न आणि जागरू, आठक आणि विसरू, इये युग्मे येका हारू, चालती जरी. अर्थात स्वप्न आणि जागृती तसेच आठवण आणि विस्मृती या जोड्या एकाच रांगेत असतात. त्या एकत्र असणे शक्य नाही. स्वप्न आणि जागृती, आठवण आणि विस्मृती या जोड्या एकाच रांगेत असतात. काही व्यक्ती जेव्हा एका रांगेत चालत असतात तेव्हा कोणी कोणाचे बरोबर चालत नसतो. ते सर्व एका मागोमाग एक, एका पुढे एक असे चालत असतात. त्यांची आपापसात भेट होत नाही. येथे माऊलींनी अशीच 2 उदाहरणे दिली आहेत. जागृती येते तेव्हा स्वप्न लुप्त होते. जागृती आणि स्वप्न यांची आपापसात कधीही भेट होत नाही. तसेच आठवण होते तेव्हा विस्मृती लुप्त होते. आठवण आणि विस्मृती एकत्र कधीही असू शकत नाही. याचप्रमाणे आत्मपरब्रह्म आणि अज्ञान ही 2 कधीही एकत्र असू शकत नाहीत. आत्मपरब्रह्माचे ज्ञान झाले याचाच अर्थ अज्ञान नष्ट झाले. ओवी क्रमांक 27. शीत तापा एकवट, वाहे वस्तीची वाट, का तमे बांधिजे मोट, सूर्य रश्मीची. अर्थात शीत आणि उष्ण ही एकाच ठिकाणी वस्ती कशी करणार? अंधार आणि सूर्यकिरणे यांची मोट कशी बांधणार? या ओळीत माऊलींनी 2 उदाहरणे दिली आहेत. शीत आणि उष्ण ही एकत्र असू शकत नाहीत कारण ती दोन्हीही एकमेकांची मारक आहेत. एक असेल तर तेथे दुसरे असू शकत नाही. तसेच अंधार आणि सूर्याची किरणे यांना एकत्र बांधून ठेवणे अशक्य आहे, कारण सूर्याची किरणे आली की तत्क्षणी अंधार लुप्त होतो. याचप्रमाणे आत्मपरब्रह्म आणि अज्ञान ही 2 कधीही एकत्र असू शकत नाहीत. आत्मपरब्रह्माचे ज्ञान झाले याचाच अर्थ अज्ञान नष्ट झाले. ओवी क्रमांक 28. नाना राती आणि दिवो,
येती एके ठाई राहो, तै आत्मा जीवे जीवो अज्ञानाचैनी. अर्थात जर रात्र आणि दिवे एकाच ठिकाणी राहायला येऊ शकले तरच आत्मा अज्ञानाच्या आधाराने जगेल. रात्र दिव्याच्या आधाराने असू शकत नाही. दिवा लागला की रात्र संपुष्टात येते. याचप्रमाणे आत्मज्ञान झाले की अज्ञान संपुष्टात येते. ओवी क्रमांक 29. हे असो मृत्यू आणि जिणे, ये शोभती जरी मेहुणे, तरी आत्मेनी असणे अज्ञानेसी. अर्थात मृत्यू आणि जीव हे मेहुणे म्हणून शोभून दिसतात, तसेच शक्ती आणि अज्ञान यांचे असणे आहे. येथे माऊलींनी एक निराळेच उदाहरण दिले आहे. ते म्हणतात की मृत्यू आणि जीव हे मेहुणे म्हणून शोभून दिसतात. जीवाचा जन्म होतो तेव्हा त्याच्याबरोबर जगण्याचाही जन्म होतो. याचा अर्थ जगणे ही जीवाची जुळी बहीण असते. ही भावंडे जन्माच्या घरी एकत्र राहत असतात. पुढे यथाकाळी जगणे उपवर होते आणि तिचे मृत्यूशी लग्न लागते. याचा अर्थ जगणे या आपल्या बहिणीचा नवरा मृत्यू हा जीवाचा मेहुणा होतो. लग्न झाल्यावर जगणे जन्म या आपल्या माहेरहून मृत्यू या आपल्या सासरी निघून जाते. बहिणीच्या लग्नाच्या जबाबदारीमधून मोकळे झाल्यावर जीव जन्माच्या घरामधून सीमोल्लंघन करतो, तेथून लुप्त होतो. माऊली म्हणतात की हे असेच शिव आणि अज्ञान यांचे असते. देह या नगरीमध्ये शिव राहायला येतो, त्यावेळी तो स्वतःमधून आपली भार्या शक्ती निर्माण करतो आणि तिच्या हाती सर्व कारभार सोपवितो. तथापि शक्तीबरोबर अज्ञान हा तिचा भाऊही गुप्तपणे जन्माला येतो. यामुळे शक्ती आपला पती शिव याबद्दल अज्ञानी असते. ती शिवाला अपेक्षित असा कारभार करत नाही. यामुळे जीव संचितात अडकतो. अशा प्रकारे बहीण शक्ती हिचा नवरा म्हणून शिव अज्ञानाचा मेहुणा असतो. यथाकाळी भावंडांना ज्ञानगुरू भेटतो. शिव आणि शक्ती यांचे मिलन होते. अज्ञान अंतर्धान पावतो. ओवी क्रमांक 30. अहो आत्मेन जे बाधे, तेची आत्मनेसी नांदे, ऐसी काहीसी विरुद्धे बोलणी ये. अर्थात अहो ज्याला आत्मपरब्रह्माची बाधा आहे तेच आत्म्याबरोबर नांदते, असे हे विरुद्ध बोलणे कशाला हवे. अशा प्रकारे आतापर्यंत अतिशय सुरेख निरूपण करून त्याबरोबर अतिशय चपखल अशी अनेक उत्तमोत्तम विविध उदाहरणे देऊन अतिशय सोप्या भाषेत ज्ञान अज्ञान आत्मतत्व हा विषय समजावून दिल्यावर माऊली म्हणतात की ज्याला आत्मपरब्रह्माची बाधा आहे, जे आत्मपरब्रह्माच्या ज्ञानामुळे नष्ट होते, जे मुळातच आहे असा भ्रम आहे, ते आत्मपरब्रह्मासह नांदते असे कशाला म्हणायचे. हरिओम.